आज आपण एक नवीन व्हिडिओ करतोय. चतुर्सार योग म्हणजेच आपला जीवन नेहमी त्रासदायक करणारा आणि खडतर जीवन जगाला आपल्याला लावणारा हा योग म्हणजेच चतुस्सार योग. चतुस्सार योगामध्ये पहिला तुम्हाला योगाचं माहिती देतो. मग आपण चतुस्सार योगाबद्दल 2 कुंडल्या आपण दिलेल्या आहेत ते बघू. चतुस्सार योगामध्ये चतुर्थ भावात म्हणजे साधारण चतुर्थ भाव 1, 2, 3, 4 चतुर्थ भावात आणि अष्टम भावात पापग्रह जर असतील, तर हे जीवन अत्यंत खडतर होते. खडतर एवढं होते, की आयुष्यभर काय ना काय खटपट करावाच लागतो. कुठला ना कुठला आपल्याला खटपट करत राहावं लागते. एक नंतर तिसरा, एक एक झाल्यानंतर दुसरा आणि दुसरा झाल्यानंतर तिसरा असं अनेक आपल्याला करावा लागतो. याला चतुस्सार योग म्हणतात. आणि मग जर या ठिकाणी शुभग्रह असेल, तर या ठिकाणी जरा शुभग्रह असतील, एक ठिकाणी शुभग्रह, एक ठिकाणी अशुभग्रह असेल, तर त्यातून मार्ग निघतो. आणि शुभग्रहाचा चतुस्सार योग असेल तर पटापट मार्ग निघतो. म्हणजे दोन्हीकडे चतुर्स्थानात पण शुभ आणि अष्टम स्थानात पण शुभग्रह असतील, तर पटापटा मार्ग दिसतो. आणि यांचा संबंध त्रिक भावाशी आला, चतुर्स्थानाचा आणि अष्टम स्थानाचा संबंध त्रिक भावाशी आला, म्हणजे 60-12शी आला, तर अजून ते जीवन आपलं जीवन एकदम खडतर होते, असं म्हणायला हरकत नाही. त्रास वाढतो, त्यातून तो बाहेर पडतच नाही, असं म्हणायला हरकत नाही. आता आपण पुढे जाऊ. हे 2 पत्रिका आपल्याला इथं काढलेल्या आहे. शॉर्ट हा योग आहे, छोटासा योग आहे. पण अत्यंत महत्त्वाचा योग आहे. कारण बघा, याचा जन्म 16/10/2020 हा मुलगा, याचा मुलाचा जन्म हे तिथं लिहिलं गेलं नाही. या मुलाचा जन्म माणगावला झाला आहे. माणगावचा मुलगा आहे. तो एक दिवस माझ्याकडे आला होता. मग मी त्याला विचारलं, "काय रे बाबा?" त्यांनीच त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड नंतर सांगतो. तर पहिल्यांदा बघा, चतुर्स्थानात मंगळ आहे आणि अष्टम स्थानात केतू आहे. बस एवढंसं पुरेसं आहे. आणि चतुर्स्थानाचा अधिपती सूर्य त्रिकोणात आहे. म्हणजे जरा रिलॅक्स आहे. 60-12 मध्ये नाही, त्रिकोणात आहे. जरा रिलॅक्स आहे बघा, त्रिकोणात आहे. आणि अष्टम स्थानाचा अधिपती कुठं आहे? अष्टम स्थानाचा अधिपती गुरु लग्नस्थानात आहे. थोडासा रिलॅक्स आहे. मार्ग पटापट मिळतील याला. दुसरी गोष्ट म्हणजे कसं, की ह्या मार्ग पटापट दिसतील आपल्याला असं म्हणायला हरकत नाही. या मुलाचा जन्म एकदम खडतर गरिबीमध्ये झाला आणि ह्या मुलाची आई रोजंदाराने कामाला जात होती आणि बाप हा 1 नंबरचा मिस्त्री होता, पण तो व्यसनी होता. त्यामुळं याला 10वी पर्यंत शिक्षण घेतला कसाबसा तो आणि नंतर 10वी नंतर तो पुण्याला आला. एका हॉटेलमध्ये वेटर की काम करून पुढील शिक्षण काम घेतलं आणि त्यात शिक्षण घेत असताना याला घराकडे पैसे पाठवावे लागायचे. एवढं खडतर जीवन. मामाकडे राहिला. नंतर मामाने त्याला घरातून बाहेर काढला. दुसरा त्याचा एक जीवनातला क्लिव आलं आणि जीवनातनं क्लिव मामाने बाहेर काढल्यानंतर परत तो रूमवर राहिला आणि रूमवर राहून खडतर जीवन. घरातून कमवलेल्या पैशातून तो घरी पैसे पाठवायचा आणि नंतर 2-3 वर्षापूर्वी ह्याचे वडीलसुद्धा वारले. आता आई एकटीच आहे आणि अजूनसुद्धा ह्याला कमी पगाराची नोकरी आहे. आय-टी क्षेत्रातला आहे तो. नीट लक्षात ठेवा. एवढं असूनसुद्धा तो आय-टी क्षेत्रातून ग्रॅज्युएट पूर्ण केला आणि चांगल्या आत्ता कुठेतरी त्याला नोकरी लागलेली आहे. एकानंतर एक संकटं चालूच आहेत. असं म्हणायला जीवन एक नंबर खडतर झाला, असं म्हणायला हरकत नाही. हा पत्रिकेचा विश्लेषण. आता दुसरी पत्रिका जर घेतला, तर या ठिकाणी ह्याला रिलॅक्स का झालं? तर गुरु चांगला आहे ह्याचा. कारण अष्टम स्थानाचा अधिपती गुरु गजकेसरी योगात आहे. पण शनीने त्याला डिस्टर्ब केलंय आणि चतुर्थ स्थानाचा सूर्य त्रिकोणात आहे. हे जर 60-12 मध्ये असते, तर ह्याचं जीवन अजून त्रासदायक ठरलं असतं, असं म्हणायला हरकत नाही. आता आपण दुसऱ्या पत्रिकेकडे येऊ. दुसरी पत्रिका ही सुद्धा माझ्या चांगल्या ओळखीचं आहे, असं म्हणायला हरकत नाही. ही पत्रिका सुद्धा माझ्या चांगल्या ओळखीचं आहे. आता यामध्ये जन्म 3/81 13:45 याचा जन्म आपल्याला पनवेल धरा. याचा जन्म पनवेल येथे झालेला असं म्हणायला हरकत नाही. याचं जर मिक्स आहे बघा सगळं. याचं सगळं मिक्स आहे. या ठिकाणी बघा ना, याचं चतुर्स्थानात राहू आहे आणि अष्टम स्थानात नीचाचा मंगळ आहे. त्याच्याबरोबर शुक्र पण आहे. थोडा रिलॅक्स आहे आणि चंद्र 60-12 मध्ये गेला, म्हणजे 8 मध्ये गेला आणि ह्याचा मंगळ दशम स्थानात गेला. जरा थोडासा रिलॅक्स आहे ह्याला, असं म्हणायला हरकत नाही. कारण ह्याला रिलॅक्स आहे असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, की याचं पण जीवन अत्यंत खडतर गेला. एक नंबर एक अत्यंत खडतर गेला असं म्हणायला हरकत नाही. कारण हा जेव्हा जो माझ्याकडे आला होता, खूप त्रासलेला होता. याने लग्न केलं. पहिला ह्याच्या जीवनामधलं खडतरपणा लग्न केलं. त्याचा 2 महिन्यात एक मुलगा, एक मुलगी झाल्यानंतर 2 वर्षांनी घटस्फोट झाला. हा पहिला त्याच्या जीवनातून त्यातून त्याला मार्ग दिसलं आणि पुढं ज्या वेळेला पुढे गेला, मामा पैसा आला त्याला जमिनीचा, पण त्यानंतर भाऊचा ॲक्सिडेंट डेथ झालं, लहान भावाचा. पुढं त्याला अजून पुढे गेल्यानंतर आई आजारी पडली आणि सायकलिक झाली. आईचा त्रास त्याच्या मागे लागला. गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे बरं चांगला हा. हा चांगला गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे आरोग्य खात्यात.
तर आई आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर पुढं थोड्या दिवसांनी तिचे बाप वारले. अशा प्रकारे जीवनामध्ये अनेक संकट, खडतर जीवन आणि रिलॅक्स जीवन असं म्हणता येणार नाही आणि आत्ता पण तो त्रासलेलाच असतो, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे हे चतुर्सार योग हा माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा असतो, त्यावेळेला खडतर योग असतो. या पत्रिकेमध्ये चंद्र नीचाचं अष्टम स्थानात पडलेलं आहे आणि मंगळ दशम स्थानात पडलेला आहे. केतू बरोबर आहे विशेष म्हणजे. केतू बरोबर आहे. त्यामुळं ह्याला पण जीवन अत्यंत खडतर झालं. आत्ता कुठेतरी त्याला रिलॅक्स वाटतं. पण आता अजून नवीन प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे. ते काही सांगण्यासारखं नाही आहे, म्हणून मी सांगत नाही. अशा प्रकारे जीवनामध्ये दोन्ही पत्रिका माझ्या परिचयाच्या आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना हे करायचं आहे, म्हणजे प्रशिक्षण वगैरे घ्यायचं आहे, त्यांनी अतुल जुमारे म्हणून मुलगा आहे, तुपगाव श्री स्वामी समर्थ केंद्र. अतुल जुमारे म्हणून मुलगा आहे, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. आपलं ते काम होईल. श्री स्वामी